उमेदवार दिला. अरे 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 असं कुणाला वाटतंय का? नाही ना. अरे अरे पंकजा मुंडे यांनी दिल्या, अरे मान खाली गेली आमची जिल्ह्याची, असं वाटतंय का? मान वर झाली, चांगलं झालं चांगलं झालं असं वाटतंय. आता मग लहान बहिणीला जेवढ्या मतांनी निवडून दिलं, मोठ्या बहिणीला त्याच्यापेक्षा थोडं जास्त मत, छटाकभर तरी जास्त वजन टाकावं लागलं माझ्या वजनाप्रमाणे. तर मग उमेदवाराविषयी आक्षेप नाही, उमेदवाराविषयी प्रेमच आहे. उमेदवार हा कशाला दिला असं कुणाचं म्हणणं नाही. मग कशाची अडचण आहे? अडचण अशी की काही चक्र फिरत असतात राजकारणात. म्हणजे मी आता विचार, कितीतरी लोक जरी आमच्या विरोधात होते त्यांच्या दारात जात असतील की नाही, दारात जातात म्हणजे दारात जाण्याचा अर्थ तसं नाही, हक्कानी ठोठावतात, दार उघडा, ऍक्सिडेंट झालाय, दार उघडा, गावात ही परिस्थिती निर्माण झाली, पाऊस आलाय, पूर आलाय, दुष्काळ पडलाय, टँकर नाही, जयंती करायची आहे, रामनवमी करायची आहे. मग कोणत्याही समाजाचा माणूस हक्कानी लोकप्रतिनिधीकडे जात असतो. सरपंच आहे, पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद, त्या सभागृहामध्ये अहो मोदीजी असं म्हणल्यावर, बोला पंकजा असं म्हणल्यावर मीच तिथं बरे न जायला. कोण आवाज द्यायला रे मला? हे कोण आहेत सांगावं लागायचं, खासदार आहे, आमदार आहे असं नाही ना. बरं तुम्ही जर गेला सारखं वाटतं, अरे मी एवढे रस्ते दिले, कागद उडून गेला, अरे तू सर चांगलं काम केलं तू बाबा, की एवढे दिले की वाचावं लागते, मला आठवतच नाही. गहू केल लमान तांडा, स्वतंत्रता झाल्यापासून कुठे आले का कोणी गहू केलचं? रस्ता होता का? आणि आता दिलाय का नाही? चुकलं का आपलं? सगळे आरते तांडे तोडले मी तुम्हाला. आता चांगलंच केलंय मी, मालक झाले तुमच्या तुमच्या तांड्याचे, तुम्ही काही करा तिकडे. बरं आता खरकटवाडी आलंय का कोणी? कुठे गेले? रस्ता दिला का नाही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून? लोखंडवाडी दिला का? चिंचेवाडी ते बांधखेल, आरण विहिरा ते वेलतुरी कोण लोक राहतात? आरण हो इकडं अण्णा ते जाऊ दे, फेसबुक ताप देत. जोमदरा तांडा, बरडदरा रस्ता, मेन रोड ते उंदरखेल दिलं का नाही? एवढंच लिहिले बरं का, जास्त लिहिलंय. ग्रामपंचायत कार्यालय दिलं असेल. लोकसभेला तुम्ही म्हणताल होते ते, हे असल्या फालतू गोष्टींना उत्तर देत नाही, पण मला 2-3 ठिकाणी कोणतरी बोलल्यामुळे मला बोलावं. काहीतरी प्रश्न, एक असा मेसेज फॉरवर्ड झालाय की सर्व अधिकारी पालकमंत्री ते खालीपर्यंत वंजारी समाजाचे आहेत, मग साळी माळी सुतार लोहार मराठा समाज सगळ्या समाजाने कुठे जावं? आता मला सांगा, मी पालकमंत्री झाले तेव्हा कलेक्टर कोण होतं सांगा तुम्हीच? मी इथं सूर्य इथं जयद्रथ आहे, नवल किशोर राम कोण होतं? आता हे जात काढणं नाही, चुकीचं आहे. नवल किशोर राम होते. माझे सीईओ जिल्हा परिषद नन्नावरे होते. कोण आहेत नन्नावरे? सिव्हिल सर्जन कोण होते? त्याच्या आधी कोण होते? कोण होते? जोरात बोला. अशोक थोरात. त्यांच्या आधी पण एक होते, पवार होते वाटतं, बरोबर ना? माझ्या त्याच्यानंतर नन्नावरे रिटायर होईपर्यंत माझ्या बरोबर काम केलं. काय काम केलं त्या माणसं. आणि नंतर आला सीओ येडगे, एसपी रेड्डी होता. त्याच्यानंतर आला हर्ष पोद्दार, मारवाडी एसपी. काही बघांना मारते ते सोशल मीडियावाले, आणि आपण वाचतो बापरे. तुम्हाला तरी बटन दाबा ना मागचं आणि आठवा ना. आणि हे दुर्दैव आहे की IAS ऑफिसर आणि IPS ऑफिसरची पण जात काढायला लोक अडाणीपणा. अरे ते काही मेरिटवर येतात ते लोक तिथे, असं नसतं ना. आता निवडणूक कुठली आहे? लोकसभेची निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीत यांना मागा आरक्षण, कारण विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून जातात ना ते आहेत मुख्यमंत्री. त्यांनी शब्द दिला आरक्षणाचा. मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने, विधानसभेच्या सदस्यांनी
ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेटमध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा. हे त्यांचं कर्तव्य आहे. मी ते पाता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण. आणि ते कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही. अथवा गोपीनाथ मुंडेंचे वाक्य, अथवा माझे वाक्य, गरीबाला गरीबच म्हणावं लागेल, मागासलेला मागासलेलाच म्हणावं लागेल, पुढारलेला मागासलेला पुढारलेला म्हणून कसं राजकारण होईल? अरे आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर नाही, सामाजिक मागासले पण असतं त्याच्यामध्ये. फार मोठी गोष्ट आहे. अरे त्या किती मोठ्या वेदना आहेत त्याच्याकडे तर कुणाचं लक्षच नाही की किती वेदना आहेत. आणि काय मला जाऊ द्या, एकदा 5 वर्ष दिलेत ना तुम्ही मला. आणि तुम्ही दिलेत म्हणजे आता 5 वर्ष तिकडे आमदार, अजून काय करू? म्हणजे मी तो घोडा आहे ज्याच्यावर तुम्ही डाव लावला तर तुमचे पैसे नाही हरणार. तू कर्ज देतो का पतसंस्थेतून लोकांना? काय करतो ते कर्ज देताना? त्याचं रेकॉर्ड तपासतो का? कुठं बुडवलंय दुसरीकडं? हा, आणि मगच पैसे देणार ना? का कुणी मागितलं की देणार? सिबिल तपासता की नाही? मला आमचा छोटासा युवा नेता, आता मी त्याच्यावर येते. अगदी बरोबर आहे. हा, तुमचं बरोबर आहे, त्यांचं चूक आहे. बरोबर आहे. हा, आता जर तुम्ही बँकेमध्ये कर्ज देताना त्या माणसाचं रेकॉर्ड तपासता तर मत देताना थोडं तर बघा ना कुणाला मत द्यायचे. माझं रेकॉर्ड तपासा. कुणाचं बुडवलंय का, कुणाचं खाल्लंय का, कुणाचा चहा पिलाय का, टेबला खालून टेबलावरून काही केलंय का? अरे ग्रामविकास मंत्री होते मी, एकही सरपंच सस्पेंड नाही केला मी दुसऱ्याच्या पक्षाचा, कधीच नाही. जाऊ दे म्हणलं, जाऊ दे. आणि सरपंच डायरेक्ट निवडणूक मीच केलाय निर्णय, म्हणून तुम्ही मस्त सगळे यंग पोरं कडक इस्त्रीचे कपडे घालून सरपंच हे बघा यंग पोलीस. तर तरुणांना संधी द्या. डायरेक्ट पब्लिक मध्ये निवडणूक केली. अरे त्या शिक्षकांच्या बदल्या किती वर्ष ते बायको इकडं नवरा त्या आदिवासी भागात. आणि आदिवासी भागात ज्याची बदली झाली त्याला 15 वर्ष बाहेरच निघतात नाही. विदर्भात आदिवासी भागात जे शिक्षक अडकलेले होते 15 वर्ष, आणि इकडं ज्याची जर ताकद आहे ना राजकीय, तो माणूस मुख्य तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे गरीब आहे बापडा, ज्याची कुणाची ओळख नाही, तो कुठेतरी कोपऱ्यात पुलावरून चिखलातून पाण्यातून चाललाय शाळा उघडायला. असे रडकुंडीला यायचे माझ्याकडे. मी ऑनलाईन शिक्षक बदलीचा निर्णय घेतला. 10 वेळा कोर्टात गेले लोक, पण तो निर्णय कोर्ट मला हा सगळ्यात सुंदर निर्णय राज्य शासनाचा. 15-20 लाख रुपये खर्चून बिचाऱ्यांना बदली करण्यासाठी लोक आमिष दाखवत असताना ते शिक्षक किती सत्कार करायचे. ताई तुमच्यामुळे माझं घर वाचलं, ताई तुमच्यामुळे मी परत आलो, ताई 1 रुपया खर्च नाही, फक्त ऑनलाईन टाकायचं मी अमुक हे माझी नोकरी इथे, मला इथून इथे पाहिजे, हे 3 ऑप्शन द्यायचे, ऑनलाईन बदली. आता यानंतर काही बदलण्याचा प्रयत्न केला लोकांनी बरं का, हा GR, कारण इथं काहीच नाही ना पुन्हा, या GR मध्ये फुकट आहे सगळं, पण ते कोर्टात टिकलंच नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मी असे चार्ट बनवून ठेवले होते की ह्यांना त्याच्यातूनच निवडावं लागत होतं. विजूभाऊला निवडायचे अधिकार नाही आमच्या विजूभाऊला, रामोल तर्टेला निवडायचे अधिकार नाही, शैलेजाताईंना नाही, दसांनालाही नाही. आम्ही चार्टच सगळ्या राज्याचा बनवला होता. त्यामुळे जातीवाद धर्मवाद नाही. ज्या गावाला मानवी निर्देशांक कमी आहे, तिथे पर कॅपिटा उत्पन्न कमी आहे, तशाच गावांना जोडले. त्या गावांच्या परिस्थितीशी तो रस्ता जोडलेला आहे, त्यांच्या जातीशी नाही. आज परिस्थिती, शेतकऱ्यांचं दुःख. काल पाऊस पडला, कांदा नुकसान, आंब्याचं नुकसान झालं की नाही? तुम्हाला हवा तसा भाव, संत्र्याचं झालं, बागाचं झालं, हवा तसा भाव नाही. हवा तसा भाव नाही, सोयाबीनलाही नाही जसा पाहिजे तसा, कापसालाही ते हात आहे उजवा माझा, हातात काय द्यायला, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. सरक रे, मी घेते ना. काय
भाव नाही. दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. खूप वाईट वाटतं मला. शेतकऱ्यांची तळमळ मी समजू शकते, पण ते मला न मत देणारे सोडत असेल तर सोडून घ्या. हा, पण ताईला मत दिलं तर त्या केंद्रात जाऊन भांडून आमच्या भावासाठी बोलतील याचा तुम्हाला विश्वास असेल तर मला मत. मी जलयुक्त शिवार योजना आणली, ती शेतकऱ्यांसाठी आणली. ही मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणली, शेतकऱ्यांसाठी आणली ना. तुमचे टमाटे, तुमचे बटाटे, तुमची काकडीच आणली ना मार्केटमध्ये, नाही तर कसे आणणार तो? हे सगळं शेतकऱ्यांसाठी आपण केलंय. शेतकऱ्यांच्या मनामध्ये खरंच प्रश्न आहे, थोडस अडचण आहे. महागाई वाटते, भाव नाही मिळत, मध्येच अवकाळी पाऊस येतो, मध्येच पाऊस गायब होतो, ही परिस्थिती आहे. मी जलयुक्त शिवार केलं कारण मी मंत्री झाले ना तेव्हा खूप दुष्काळ होता 14 मध्ये. प्यायला पाणी लोक मरायले होते, लोक पिण्याच्या पाण्यावर, इतकी परिस्थिती वाईट होती. तेव्हा टँकरचा 1 रुपयाचा घोटाळा होऊ दिला नाही मी, 1 रुपयाचा. तसंच तुम्हाला मी वचन देते की शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा याच्यासाठी संसदेत पहिलं भाषण मी करेन. त्यासाठी प्रधानमंत्र्यांना मी बोलू, सर्व शेतकऱ्यांचे नेते मिळून समवेत जाऊन, जर तुम्ही मला पाठवलं तर बरं का, नाही पाठवलं तरी बोलू, तसं काही नाही, पण पाठवाच. पूर्णपणे मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या संवेदना समजून घेते. त्यांना न्याय मिळवणं हे मला कर्तव्य. कारण आम्हीच भाषणं केलेले आहेत, आम्ही आंदोलन केले, आम्ही सोयाबीनसाठी रस्ता रोको केलाय, आम्ही कापसाला भाव द्या म्हणून ओरडलं आणि मिळालं ना, काही वर्ष मिळालं ना, नाही कसं. पण आता नाही, ही परिस्थिती आहे. जेव्हा शेताचा माल शेतकऱ्याकडे असतो त्याचा तेव्हा भाव जास्त झाला पाहिजे. व्यापाऱ्याकडे गेल्यावर भाव उपयोग नाही ना जाऊ, आणि त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हे बाहेरून कधी आणायचं, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे धोरण आहे, ह्या धोरणासाठी तिथं बसायचंय. त्यामुळे समोरचे उमेदवार काय करू शकतील आणि मी काय करू शकते ह्याची पूर्ण तुम्हाला जाणीव आहे. ते ज्या खात्याचे सभापती होते त्या खात्याचे मंत्री मी राहिलेले आहे. विचारा शिक्षकांना शाळा खुल्या देताना, मी तसं काही करत नाही ना. अरे 5,09,000 मतं दिलेत जिल्ह्यात लोकांनी, कोण गेलं मत त्यांना भेटायला, कोणाच्या दुःखाला सुखाला अडचणीला आले का? अरे कोविड मध्ये हजारो प्राण वाचवले. प्रीतम त्यांनी जिल्ह्यात काम केलं, मी तर देशात केलं. मला लोक ओळखी काढायचे कुठून कुठून. ताई मी महाराष्ट्रातला आहे, माझे आजोबा महाराष्ट्रात, माझे वडील महाराष्ट्रात, मी इथे, माझ्या बायकोला रेमडेसिवीर द्या. किती लोक, माझ्या बायकोचा तुम्ही जीव वाचवला, माझ्या आईचा तुम्ही जीव वाचवला, किती काम केलं. हे सगळं काम पाणीच जाणार का? ह्या लोकांनी केलेलं सगळं काम पाण्यात जाणार का? उपयोग काय त्याचा? आत्ताच्या परिस्थितीचा उपयोग काय? त्या मुलांना, त्यांच्या घरच्यांना, कुणाला त्याचा उपयोग काय? आता त्याचा उपयोग होणारच आहे, 2 महिन्यात होणार आहे, 4 महिन्यात होणार. पण ही निवडणूक ही आपल्या जिल्ह्याच्या अस्मितेची, आपल्या भविष्याची, उज्ज्वल भविष्याची. या निवडणुकीमध्ये शांत डोक्याने विचार करा, चांगला श्वास घेऊन 10-12 वेळा चर्चा करा, घाबरू नका आपलं मत मांडायला. कोणी जोरात ओरडलं तर त्याला शांतपणे बोला, कोणी शांत बोललं तर त्याला दरडावून सांगा की हे मुद्दा काय, ह्याच्यात पंकजाताई काय करू शकतात, पंकजाताईचा विषय काय. बरोबर आहे की नाही? विधानसभेमध्ये तुम्हाला तो निवडणूक आहे. ही निवडणूक या जिल्ह्याला प्रचंड रोजगार मिळवणारा 10,000 लोकांना मी उद्योग आणणार आहे जिल्ह्यात. वचन आहे माझं, दोनदा बोलले म्हणजे झालं. मी इथे भरपूर कामं करणार आहे. आता ते काही वाचत बसत नाही मी, तुम्हाला माहिती आहे. मी मोठं हॉस्पिटल काढणार आहे, त्याला जमीन मी दान देणार आहे. कारण मला खूप लोक भेटायला येतात. 100 लोक आले तर 20 लोक कॅन्सर पेशंट असतात, म्हणजे पेशंट असतात, त्यातले काही 10-12 कॅन्सर पेशंट असतात. फार हाल होतात लोकांचे. ते जिल्ह्यातच झालं पाहिजे, बार्शीच्या धर्तीवर हॉस्पिटल, हे मी प्रयत्न करणार आणि ते करणारच, आणि सगळं काम करणार. आणि मी 5 वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला खासदार करू, पण आता तुम्हाला मला खासदार करणे ही काळाची गरज आहे. एक संदेश देणार बीड जिल्ह्याच्या बहादूर जनतेने या देशामध्ये. कारण कुठंच निवडणूक चालू नाही, फक्त बीड जिल्ह्यातच चालू आहे. कारण राज्याचा विषयच नाही ना, जणू काही बीड जिल्ह्यातच चालू आहे निवडणूक. सांगा बरं कुठल्या टीव्हीवर काय चालू आहे असलं? युट्यूब उघडलं की पंकजा मुंडे पडणार, पंकजा मुंडेला खतरा,
पंकजा मुंडेची निवडणूक धोक्यात, माझी निवडणूक धोक्यात नाही. मला निवडून आणण्यासाठी सज्ज असणारे अनेक लोक आहेत. या निवडणुकीला धक्क्यात आणायचं असेल तर तुम्हाला धक्का द्यावा लागेल की नाही? त्या राज्यातल्या चर्चांना धक्क्यात टाकायचं असेल तर तुम्हाला धक्का द्यावा लागणार. या चांगलं, जसं एखादा जगन्नाथाचा रथ ओढताना सगळेजण खांदा देतात, मग हे जे निवडणूक आहे याच्या विजयाला तुम्ही सुद्धा तुमचा हातभार लावा. खांदा द्या म्हणणार नाही, उलटा अर्थ घेताल. तुमचा हातभार लावा. मला कुठल्याही कपट कारस्थान याच्या मध्ये न जाता आपल्या जिल्ह्याचे लेख समजून ही लेख कधीच आपली मान खाली जाऊ देणार नाही. ही जिल्ह्याच्या गरीब माणसाला कधीच अंतर देणार नाही. तिच्या दारात आलेल्या माणसाची जात ती कधीच विचारणार नाही. तिच्याकडे आशेने बघणाऱ्या तरुणांना ती कधीच निराश करणार नाही. आणि कुणीतरी हे फाटलेलं शिवणारा माणूस पाहिजे. हो, फाडायला तर कात्री घेऊन बसणारे माणसं खूप आहेत. मला शिवायचंय कारण मी स्त्री आहे. ठिगळं लावून संसार करायची कुठल्याही परिस्थितीत जन्मलेल्या स्त्रीची तयारी असते. माझ्या जिल्ह्याचा संसार बिघडायचा नाही असेल तर तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि या राज्यामध्ये एक उदाहरण घालून द्या की आम्ही आमचे आंदोलन करतो, आम्ही आमच्या मागण्या मागतो, आम्ही आमच्या सामाजिक प्रश्नांसाठी जागृत असतो. पण जेव्हा जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांना सामावून घेणारा, सर्व प्रश्नांची जाण असणारा, सर्व प्रश्नांची उकल करू शकणाऱ्या नेत्याच्या आम्ही पाठीमागे उभं राहतो. फक्त एक आयुध जातीचं घेऊन उभा राहणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलो, त्यांनी 5 वर्ष आम्हाला विचारलं नाही, आम्ही आता परत त्याला जागा देणार नाही असा जर निश्चय तुम्ही केला तर तुम्ही चमत्कार करताल. आणि हा चमत्कार जर झाला तर तुम्ही दिलेलं प्रत्येक मत, जसं मी अमोल तिला विचारलं की तुम्ही रेकॉर्ड बघता, हे माझ्यावर मी कर्ज समजेन आणि हे व्याजा सकट विकासाच्या माध्यमातून वापस करेन. माझ्या या विनंतीला तुम्ही सर्व मान द्याल अशी अपेक्षा आहे. ही अपेक्षा आपण सर्व पूर्ण कराल हा विश्वास देखील आहे. 13 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा. शेतकऱ्यांच्या सर्व परिवाराचा, या भागातल्या युवकांचा, महिलांचा, सगळ्यांचा आशीर्वाद मला द्याल अशी अपेक्षा करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.